स्पर्धेचा इको इको होईल का? इको वाढेल नाही बाबा. चंद्रकांत धुळे. नक्कीच या ठिकाणी पारितोषिक लागला जातोय वंजारवाडी टीम साठी. विकेट हॅट्रिक घेतली तर चंद्रकांत धुळे साहेबांकडून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. इथे सुनील मुकणे आपण त्वरित मैदानात जायचंय. पहिली मॅच चांगली पाहिली. खरं तर मेचकरवाडी संघ विजय झाला. कळंबोली संघाच्या विरोधात चांगली फाईट देखील पाहायला मिळाली आणि नक्कीच चांगला सामना पाहायला मिळाला. आजच्या दिवसातील पहिला सामना या ठिकाणी समाप्त झालाय. तर नेक्स्ट सामना तुम्ही पाहू शकाल वंजारवाडी आणि त्याला फाईट करेल टीम पळसदरी. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी या ठिकाणी यायचं. जर 12वा प्रतिनिधी इथे नसेल तर पॅनल्टी दिली जाईल याकडे लक्ष द्यायचंय. चला मॅचला करूया सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करून आज खरं तर समालोचनासाठी नक्कीच जगदीश कोंडिलकर साहेबांकडून तब्बल या मॅच मध्ये 6 बॉल आणि 6 षटकार कोणी मारेल त्याला तब्बल 5000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. हा प्रेम आहे. हा गारुदेवी चषक सावळेवाडीवर असलेला प्रेम सातत्याने आज पाहुण्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आणि चांगली स्पर्धा पाहायला मिळेल यात शंका नाही. या स्पर्धेचा आजचा 4था दिवस आणि या 4थ्या दिवसात चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सर्वांच्या भेटीला दुसरा सामना आजच्या दिवसातील आपण पाहतोय वंजारवाडी आणि त्याला फाईट करेल अर्थात पळसदरी टीम. चला पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. गोलंदाजी ट्रॅकवर पिबनचा पहिला षटक सामन्याला होते सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल आणि इथे पिबनचा पहिला षटक पहिला बॉल चांगला पाहायला मिळाला. नक्कीच विकेट हॅट्रिक साठी चंद्रकांत धुळे साहेबांकडून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. हे स्पर्धेला आज खऱ्या अर्थाने पाहुण्यांच्या स्वरूपात 4 चांद लावले जातात आणि चांगली स्पर्धा पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट आलाय. नेक्स्ट बॉल असेल बॅटिंग स्टान्सवर तुम्ही पाहू शकाल वसंत आणि विलास अशी जोडी आपण पाहतो. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येणार आणि पहिल्या अटेम्प्टला झेल सोडली जाते आणि खरं तर फलंदाज वसंतला मिळालेला जीवदान कितपत योग्य ठरेल हे देखील पाहावं लागेल. खरं तर एक धावसंख्येने श्री गणेशा केल्या टीम पळसदरी संघाची. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गणेश. इथे फुलटॉच बॉल त्यावर फटका चांगला आहे. वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर ना बॉल चाललाय वाडीश लॉंग ऑफ मधून. चेंडू सीमा पार 4 रन. गणेशच्या विरोधात काय अफलातून बॅटिंग चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल अगदी गणेशच्या विरोधात हा हल्ला पाहायला मिळतोय. फलंदाज विलासच्या माध्यमातून एक चौकार या ठिकाणी पाहायला वाडीश लॉंग ऑफ मध्ये आणि जणू काय बॅटिंगचा
साठी मोहनजी गुडे मोहन मालू मोडक आणि चंद्रकांत धुळे साहेबांकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. हा प्रेम आहे. पंच नो बॉल असेल ना हा. चेक थर्ड अंपायर. पंच नो बॉल आहे. चांगला डिसिजन देत असताना सुनील मुकलेला तुम्ही पाहू शकाल. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. उघड्या डोळे पहा नेट. पुढचा बॉल असेल फ्री हिट. खर तर फलंदाज विलासला आपण पाहू शकाल. विलास ऑन स्ट्राईकला पाहायला मिळेल. यात शंका नाही आहे. चांगला फलंदाज आहे विलास आणि बसंत अशी जोडी खरं तर आपण पाहतो. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चुकी करणार. बॉल चाललाय वाईडिश लॉंगन पासून लॉंगन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगलं होत आहे. फील्ड केलं जाते आणि इथे 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 2 धावेच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल. 2 धावा घे. 8 धावा फलकावर लागले गेले. जगदीश कोंडिलकर साहेबांकडून तब्बल 5000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि खरं तर आणि ते पारितोषिक जमा देखील केलंय. धन्यवाद साहेब. असंच प्रेम शेवटपर्यंत खेळाडूंवर असू द्या. हेच खरं तर आपण या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि 6 बॉल मध्ये 6 षटकार मारेल त्याला 5000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. जगदीश कोंडिलकर साहेबांचं हे प्रेम पाहायला मिळतं. अर्थात समोर येऊन ऑन साइडला फटका चांगला खेचायचा होता परंतु चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. P1चं पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचले 8 या धावसंख्येवर.
मिस्टर वसंत back to the dugout. आगेची कुठेतरी कमी पाहायला मिळेल. आलाय का? आणि इथे फटका चांगला आडव्या बॅटने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होईल. पाहता पाहता इथे दुसरी धाव घेणार का? आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहत असताना 2 धावा धाव फलकावर जोडले जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय आणि खरं तर या 2 धावेच्या मदतीने टीम जाऊन पोहोचले अर्थात 10 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर दिनेशला बघू शकता. चांगली गोलंदाजी दिनेशच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतोय टीम वंजारवाडी संघाकडून खेळत असताना. परंतु सध्या संघर्षाची गरज आहे. ती टीम पळसधारी संघाला इथे एसटी रक्षकाची चुकी आहे आणि मी तर म्हणेन चांगला बॅकअप पाहायला मिळालं. आणि खरं तर डॉट बॉलची आणखीन एक सांगत आहोत. पंचांच्या भूमिकेत पाहिलं तर मेन पंच असतील संजय वाघमारे साहेब आणि लेग स्क्वेअरचे पंच तुम्ही पाहू शकाल सुनीलजी मुकणे सर. अशी जोडी खरं तर पंचांच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतोय. इथे लो फुलटच बॉल त्यावर फटका सजवायचा होता कबड ड्राईव्ह मध्ये परंतु लाजवाब गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज दिनेश गोलंदाजी ट्रॅकवर चांगला गोलंदाज आपण पाहतोय. सातत्याने संघर्ष करत असताना स्वतःला सावरतोय आणि मी तर म्हणेन त्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. इथून आडव्या बॅटने पुन्हा एकदा फटका खेळायचा होता परंतु पंचांनी हेरलंय आणि मी तर म्हणेन वाईट बॉलची सांगता. एक एक्स्ट्रा धाव फलकावर जोडली जाईल. धाव फलक जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरा. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज दिनेश. इथे फुल टच बॉल फटका चांगला ऑन साइडला मिड विकेट क्लिअर करत असताना चेंडू राहील वन बाउन्स सीमा रेखा पार. 4 धावा. गोलंदाज दीपक. षटक क्रमांक तिसरा आपण पाहतोय. कुठेतरी संघ अडचणीत सापडलाय टीम पळसधरी परंतु धावा देखील तितक्याच कराव्या लागतील टीम वंजारवाडीच्या विरोधात. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार आणि नक्कीच थर्डमॅन रिझन मध्ये झेल ड्रॉप केली जाते आणि नक्कीच इथे जीवदान मिळालं जातोय. तो फलंदाज विलासला. विलास आणि भगवान अशी जोडी खरं तर आपण पाहतोय. इथे चांगली जोड
चला मॅच स्पीडअप करायचं आहे. खरं तर दुसरी मॅच आपण पाहतोय. आज 10 वाजून 15 मिनिटं झाले तर चांगली मॅच पाहायला मिळेल. इथे फटका फसलाय. एसटी रक्षक चुकी करणार नाहीये. आणखीन एक फलंदाज बाद मैदानाच्या बाहेर येत असताना फलंदाज तुम्ही पाहू शकाल. भगवान बॅक टू द पॅव्हलियन. गेला तिथून फटक्याची सुरुवात पाहायला मिळाली आणि नागेशच्या बॅट मधला अफलातून फटका पाहायला मिळाला. एक षटकार आला. षटकार पाहायला मिळाला. या 6 धाबेने धावफलक जाण पोहोचेल 22 या आकड्यावर. आता कुठेतरी धावसंख्येला गती प्राप्त होत्या. नागेशच्या बॅट मधनं एक षटकार आला आणि चांगले बॅटिंग करत असताना नागेशला आपण पाहतोय इथे गोलंदाजीवर प्रहार चढवण्याचं काम केलं जात आहे. शॉर्ट बॉल आणखीन एक फटका पाहायला मिळाला असता परंतु डायरेक्ट हिट. आणि इथे फेकी चुकीची कलेक्शन मात्र चुकीचं. आणि पाहता पाहता खरं तर डॉट बॉल होता. तिथे एक धाव देखील जमवली. हॅलो हॅलो. आणि इथे एक धाव आली. एका धावेने धाव फलक जाण पोचल तब्बल 23 या आकड्यावर. आज खरं तर तालुका शिवसेना ठाकरे गट प्रमुख कर्जत तालुका अर्थात बाजीराव दळवी साहेबांचं आगमन या ठिकाणी झालंय. नक्कीच विनंती करेल साहेबांना की आपण त्वरित व्यासपीठावर यायचंय. आणि आज सातत्याने आपण पाहतोय या स्पर्धेचा 4था दिवस. नाईट रजनी शृंखलेचा 4था दिवस. थोडासा माईकचा आवाज वाढवा. इथे नक्कीच आउटसाइड द ऑफ स्टंप भरपूर बॉल बाहेर पाहायला मिळाला आणि नक्कीच वाईड बॉलची संगता. एक एक्स्ट्रा धाव धाव फलकावर जोडली जाईल. धाव फलक जाऊन पोहोचला 24 या धावसंख्येवर. चांगले बॅटिंग पाहावी लागेल टीम पळसदरी संघाकडून. कालचा विचार केला तर खरं तर संघ 6 वर सईने काय बॅटिंग केली. इथे फटका चांगला आहे. कव्हर ड्राईव्ह मध्ये शतरक्षक बॉल खाली येणार. पकडली जाईल. फलंदाजाला परतावं लागेल आणि इथून तुम्ही पाहू शकाल तिसरा विकेट विलास बागचा पावले. खरं तर चांगली बॅटिंग करत होता विलास. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल भरतला. भरत देखील चांगला फलंदाज आहे आणि त्याची बॅटिंग देखील पाहायला मिळेल यात शंका नाही. भरत आणि नागेश अशी जोडी खरं तर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि जगदीश कोंडिलकर साहेबांकडून तब्बल 6 षटकार 5,000 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल.
इथे आमच्याकडे कॅश प्राइज देखील जमा आहे. चांगला प्रेम पाहायला मिळतो आणि मनोजजी जोरे साहेबांकडून देखील षटकार हॅट्रिक 500 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल. इथे विकेट हॅट्रिक 350 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल. आज बक्षिसांची खैरात पाहायला मिळेल. सर्व खेळाडूंवर खऱ्या अर्थाने हा प्रेम सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं आणि नक्कीच चंदू धुळे साहेबांकडून देखील आणि मोडक साहेबांकडून देखील मोहन मोडक साहेबांकडून देखील आपल्याला कॅश प्राइज पाहायला मिळेल. इथे विकेटचं पतन तर नक्कीच धन्यवाद. तर नक्कीच आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. प्रत्येक षटकाराला 500 रुपये. मिळालं सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. प्रभाकर देशमुख आणि गणेश देशमुख प्रत्येक षटकारास 500 रुपये दिले जातील. इथे आखूड टप्प्याचा बॉल त्यावर फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चुकी करणार. बॉल चाललाय वाईडिश लॉंगर मधून. चेंडू सीमा पार. 4 रन. प्रभाकर देशमुख हे नक्कीच टीम पळसदरीचे पॅकर पाहायला मिळतील आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. प्रत्येक षटकारास चांगले बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहतोय आणि चांगली मॅच देखील पाहायला मिळाली. यात शंका नाहीये. अगदी जाऊया मॅच कडे. फलकावर धाबा लागले गेले ते 28 धाबा आणि चांगली गोलंदाजी. चौथा षटक आपण पाहतोय. गोलंदाज सचिनच्या विरोधात पहिल्या बॉल वर येतो चौकार. नेक्स्ट बॉल कशा प्रकारे असेल हे देखील पाहावं लागेल. ऑन स्ट्राईकला नागेशला तुम्ही पाहू शकाल. शॉर्ट बॉल त्यावर फटका चांगला आहे. नागेशचा ब्रँड. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. सिक्सर. तर खरं तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या क्रीडा प्रेक्षक रसिकांनो. अगदी चांगली बॅटिंग. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला काय फटका खेचला आणि नक्कीच इथे षटकार पाहायला मिळाला. या षटकाराने फलक जाऊन पोहोचले 34 या आकड्यावर. फलक जाऊन पोहोचले 34 या आकड्यावर. चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना नागेश हा फलंदाजाला आपण पाहतोय. पंच स्पीडअप करा सामना प्लीज. कुणाला वेळ देऊ नका. सक्त ताकीद देखील द्या कारण स्पीडअप करणं गरजेचं आहे. सातत्याने चौथा दिवस आहे या स्पर्धेचा
आणि चौथ्या दिवसात काय बॅटिंग आपण पाहतोय. नागेशचा ब्रँड खरं तर पहिला सामना मेस्करवाडी संघाने जिंकला. तदनंतर नेक्स्ट मॅच मध्ये कोणता संघ जिंकेल हे देखील पाहावं लागेल. आणखीन एक इथे फटका चांगला आहे. डीप मिड विकेट काऊ कॉर्नर रिझन मधून चेंडू आउट टॉप द पाक. फलंदाज नागेशच्या बॅट मधनं बॅक टू बॅक दुसरा षटकार. सहा बॉल आणि 6 षटकार तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज पाहायला मिळालं. आणि इथून 1500 खरं तर पूर्ण टीमने त्यांचं नाव देखील मी घेईल परंतु जास्त नाव माहीत नसतं. अनंत इथून फटका चांगला आहे. फलंदाज नागेशच्या बॅट मधनं वाडिश लॉंगन मधून उडवलाय लांब लचक या स्पर्धेचा आणखी षटकार. जाईल नागेश या फलंदाजाला. मोहन दशरथ मोडक, मोहन मालू मोडक, केतन धुळे, बालचंद्र धुळे आणि स्वप्नील दळवी यांच्या माध्यमातून 1500 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल. आणि अनंता धुळे यांच्याकडून 1500 रुपये तब्बल दिले जातील. आणि बाजीराव दळवी साहेबांकडून तब्बल 2000 रुपयांचा कॅश प्राइज. चांगलं बक्षीस पाहायला मिळालं. इथं सर्व बक्षीस आमच्याकडे जमा आहे. आणि खरं तर हा प्रेम क्रीडा प्रेक्षक रसिकांचा पाहायला मिळतो. नागेशची बॅटिंग एकदा आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. आणि इथे पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फलंदाज नागेशच्या बॅट मधनं दरारा बॉल सीमा पार षटकार. डीजे धन्यवाद. एक बॉल द्यायचंय. या षटकाचं वर्णन करावं लागेल. 6 बॉल मध्ये 6 षटकार पाहायला मिळतील का हे देखील पाहावं लागेल. 4 षटकार तर आलेत आयबा कॅच साठी. मोहन मोडक आणि बालचंद्र धुळे यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल आयबा कॅच साठी. चांगलं बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. इथे पहिल्या बॉलवर चौकाराला धावफलक जाऊन पोहोचला तब्बल 52 या आकड्यावर. पहिला चौकार आला तदनंतर 4 बॉल 4 षटकार आले. आणि 5वा शेवटचा बॉल या बॉलवर षटकार येईल का हे देखील पाहावं लागेल. इथे नक्कीच चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. नागेश मी पहिलंच म्हटलं होतं आज नागेशची कुठेतरी कमी पाहायला मिळते की काय. परंतु जसा नागेश मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला तसा अफलातून बॅटिंग नागेशच्या माध्यमातून आपण पाहिली. आणि खरं तर बॅक टू बॅक 4 षटकार त्याच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळाला. आणि शेवटचा बॉल असेल या बॉलवर देखील षटकार येईल का हे देखील क्रीडा प्रेक्षक रसिक नक्कीच नजरा असतील. शॉर्ट बॉल त्यावर फटका आणखीन एक चांगला आहे. बॉल चाललाय सीमा रेखा पार. फलंदाज नागेशच्या बॅट मधनं
58 58 धावा आणि गरज असेल जिंकण्यासाठी 59 धावसंख्येची. नागेशचा जर शेवटचा बॉल आणखीन एक मिळाला असता तर तो देखील षटकार पाहायला मिळाला असता आणि 5,000 रुपयांचा आमच्या जगदीश खोंडिलकर साहेबांचं बक्षीस देखील गेला असता, परंतु वाचला. पहिला बॉल चौकार आला आणि कुठेतरी 5 बॅक टू बॅक षटकार पाहायला मिळाले. तर नक्कीच वंजारवाडी संघाने जर बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर चंद्रकांत धुळे साहेबांकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. प्रत्येक खेळाडूचं मनोबल वाढवण्यासाठी केलेलं काम हे आमच्या क्रीडा प्रेक्षक रसिकांचं मात्र मी मनापासून अभिनंदन करेल, कारण त्यांच्या माध्यमातून आम्हाला खेळायला मजा येते या मैदानावर. असे क्रीडा प्रेक्षक रसिकांचं प्रेम खरं तर आम्हाला लाभलं तर नक्कीच एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जशी नागेशची बॅटिंग आपण पाहिली तशीच आणि मोहन मालू मोडक विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि इथे खरं तर नागेशसाठी 2,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलंय. बाजीराव साहेबांकडून तब्बल 2,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं गेलंय. चांगलं या ठिकाणी खरं तर आपण पाहतोय क्रीडा प्रेक्षक रसिकांचं असलेलं हे प्रेम सातत्याने या स्पर्धेत आपण पाहायला मिळालं. क्रीडा प्रेक्षक मायबापांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करेल की त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी मॅच चांगली पाहायला मिळत आहेत. चौकार हॅट्रिक साठी देखील 500 रुपये शिवाजी भोईर यांच्याकडून दिले जातील. भोई यांच्याकडून दिले जातील. आमचे मनोज झोरे साहेब माझा आवाज पोहोचत असेल तर 500 रुपये देखील आपण जमा करायचे नागेश साठी. वंजारवाडी संघाने जर षटकार हॅट्रिक मारली तर बाजीराव दळवी साहेबांकडून 2,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. नक्कीच आणि गणेशला देखील षटकार हॅट्रिक साठी 500 दिले जातील. इथे चांगलं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. इथे विसरून चालणार नाहीये. समोर फलंदाज कोण आहे गणेश आणि सुनील अशी जोडी आपण खरं तर पाहतोय. पहिला बॉल पुलचा फटका खेळायचा होता गणेशला, परंतु पहिला बॉल डॉट येतोय. चौकार आणि षटकार हॅट्रिक साठी शिवाजी भोई यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. जांभूळवाडी शिवाजी भोई साहेबांकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. चांगलं कॅश प्राइज लागलं जातंय. इथे ऑन स्ट्राईकला गणेशला आपण पाहतोय. फटका चांगला आहे. इथे वंजारवाडी गावाचे अनबान शान फलंदाज गणेशच्या बॅट मधनं मिड विकेट क्लिअर करत असताना येतोय खणखणीत षटकार. कॅच झेल पकडले त्याचं नाव सांगायचं सुनील होला याने खरं तर कॅच पकडली आणि मोहन मोडक आणि भालचंद्र धुळे साहेबांकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज मिळालंय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. इथे फटका चांगला आहे गणेशला. तिथे शत्रक्षक डाऊन दी बॉल येणार, पकडली जाईल. पहिला फलंदाज बाद होईल. गणेश बॅक टू द डग आउट. मी नक्कीच सुनील ओलाकडे माईक देईल की आपण कॅच आमचे भालचंद्र धुळे आणि मोडक साहेब मोहन मोडक साहेब यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज पाहायला मिळालं. चांगलं प्रेम पाहायला मिळतं यात शंका नाहीये. गणेशचा एक षटकार आला होता, तदनंतर कुठेतरी बॅकअप चांगलं मिळालं आणि शत्रक्षकाने पकडली झेल आणि फलंदाज बाद होते तो मात्र गणेश बॅक टू द डग आउट पाहायला मिळाला.
अरुण वाघचौरे साहेब हा खरं तर प्रेम आहे क्रीडा प्रेक्षक रसिकांची आणि हा तुडुंब गर्दी आज आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही पाहू शकाल. कैलास गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतं आणि काय अफलातून बॅटिंग पाहायला मिळेल यात शंका नाहीये. 59 धावांचं लक्ष्य जिंकण्यासाठी त्या 59 धाब्या देखील जमवाव्या लागतील या मैदानावर. इथे बॅटची हलकीशी कडाया पाहायला मिळाली आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु फेकी चांगली पाहायला मिळाली आणि कलेक्शन देखील तितकंच चांगलं. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद दिनेश बागपूकडे. मध्ये रंगत असताना आपण पाहतोय आयुष्य खूप लहान आहे. प्रेमाने गोड बोलत राहा. धन दौलत कोणी कोणाला देत नसतं. फक्त माणुसकी जपत राहा. प्रसंग कोणताही असो सुखाचा की दुःखाचा तुम्ही हाक द्या मी प्रेमाने साथ देईल. आणि नक्कीच चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इथे फटका फसलाय. आणखीन एक फलंदाज बाद. विकेट क्रमांक 3 मैदानातून बाहेर येत असताना फलंदाज सुनील back to the dugout. इथे फटका चांगला आहे. शतरक्षक बॉल खाली येणार. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद विलास back to the pavilion. धन्यवाद. चला नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच एंटर व्हा. चांगली बॅटिंग पाहत असताना खरं तर आपण पळसदरीला पाहिली परंतु जशी गणेशची विकेट गेली तिथून मात्र कुठेतरी डाव बॅकफुटवर जाऊन पाहायला मिळतो आणि नक्कीच चांगली गोलंदाजी टीम पळसदरी संघाकडून पाहायला मिळते. षटकार हॅट्रिक साठी सोमनाथ धुळे साहेबांकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि खरं तर भालचंद्र धुळे साहेब आणि मोडक साहेब मोडक साहेब त्यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये दिले जातील. इथे नो बॉल पंचांचा इशारा खरं तर पाहायला मिळाला आणि 2 बॉलची सांगता म्हणजे पुढील बॉल उघड्या डोळे पहा नेट पुढचा बॉल असेल फ्री हिट आणि नक्कीच चांगला बॉल पाहायला मिळेल. षटकार येईल की चौकार हे देखील पाहावं लागेल. बॅटल तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडवर फलंदाज खेळतोय. प्रतीक तर नॉन स्ट्राईक एंडवर अजय अशी जोडी आहे. एका ओव्हर मध्ये 3 बॉल जर नो टाकले
तर तुळशीराम या धुळे यांसकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. इथे फटका चांगला आहे. कबड्डी ड्राईव्ह मध्ये शतरक्षक चांगलं होत आहे, परंतु एक धाव घेण्यात थांबू शकत नाही आणि एक धाव कंप्लीट करत असताना नक्कीच 3 नो टाकल्यास 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. करण धुळे यांसकडून सीताराम धुळे यांसकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. हा बक्षीस खऱ्या अर्थानं पाहायला मिळतं. इथे फटका चांगला आहे. कव्हर ड्राईव्ह मध्ये फटका पाहायला मिळतोय. नक्कीच वाडिश लॉंग ऑफ मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. चेंडूची उचलफेक करणार, तोपर्यंत डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु पाहता पाहता 2 धावा देखील इथून कंप्लीट केल्या आणि 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावर. 10 धावा धावफलकावर जोडले गेले. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खरं तर टीम बनसारवाडीकडनं 1-1, 2-2 धावेवर खूप महत्व दिला जातो आणि तेच पाहायला मिळतंय. इथे फटका चांगला आहे, उडवलाय शतरक्षक, बॉल खाली येणार आणि तिथे सुटली जाते झेल. आणि खरं तर ही डायरेक्ट फेकी मात्र चांगली पाहायला मिळाली होती, परंतु कलेक्शन खराब आणि नक्कीच पंच धाव एक का, हा नक्कीच 1 धाव घेतली जाईल आणि एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावर. इथे आणखीन एक चांगला बॉल पाहतोय. खरं तर गोलंदाजी तितकीच चांगली पाहायला मिळते. अगदी वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. षटक क्रमांक आपण पाहतो या स्पर्धेत, या मॅच मधला दुसरा बबलू गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. शेवटचा बॉल प्रगती पथावर असेल. षटकार येईल की चौकार देखील पाहावं. रिव्हर्स अटेंड, रिव्हर्स या ठिकाणी पाहायला मिळाले. नक्कीच वाईड बॉल पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही हात जमिनीला समांतर करून या ठिकाणी वाईड बॉलची सांगता पाहायला मिळाली. नक्कीच एक एक्स्ट्रा धाव फलकावर जोडली जाईल यात शंका नाहीये. अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली टीम वंजारवाडी पळसदरी टीम कडून आणि इथून फटका खरं तर चांगला पाहायला मिळाला. थर्ड मॅन रिझन मधून चेंडू सीमा पार, मिळतील 4 रन. फाइट करेल शिंदेवाडी मोहपाडा टीम. आपण कुठे असाल इथे या त्वरित, अन्यथा पॅनल्टी दिली जाईल याकडे लक्ष द्यायचंय. आयोजकांचा निर्णय आम्हाला या ठिकाणी सुपूर्त करण्यात आलाय. जाऊया मॅच कडे, जिथं खरं तर आलेत का दोन्ही पण नाही. चला बेनगाव टीम आले असेल तर इथे रिपोर्टिंग करा. आणि टीम शिंदेवाडी आपण आला असाल तर इथे रिपोर्टिंग करायचं लगेच. कॉल करा त्यांना कुठे आले. हो ना, लवकर सुरू झालं नाही. इथे वाईड बॉलची सांगता. एक एक्स्ट्रा धाव फलकावर जोडली जाईल. धाव फलक जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावर. अजून मॅच संपली नाहीये. षटकार चौकारांची आतषबाजी केली तर नक्कीच सामना विजय होऊ शकतो आणि इथून सामना खेचायचा असेल तर तितकीच चांगली फलंदाजी देखील करावी लागेल. रात नहीं सपने बदलते, रात नहीं सपने बदलते, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो हमेशा जीतने का, नसीब बदलो ना बदलो पर बट वक्त जरूर बदलता है. आणि इथे खरं तर डॉट बॉल येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. ज्या गोलंदाजाने सर्वांची क्रीडा प्रेक्षक रसिकांची मन जिंकली तो गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही नागेशला पाहू शकाल. इथे आखूट टप्प्याचा बॉल, त्यावर फटका चांगला पाहायला मिळाला. बॉल चाललाय वाईडिश लॉंग स्टॉप दरम्यान चौकार.
आकड्यावर नागेशच्या विरोधात हा चौकार पाहतोय आपण. खरं तर चांगली बॅटिंग अगोदर करायची होती, परंतु अजून वेळ गेली नाही. षटकार चौकारांची आतषबाजी केली तर सामन्याला कुठेतरी रोप येईल आणि इथून फटका आणखीन एक चांगला आहे. फलंदाज प्रतीकच्या अजयच्या बॅटमधनं मिड विकेट क्लिअर करत असताना येतोय षटकार. फटका चांगला आहे. वाडिश लॉंगर मधून चेंडूला उडवलंय आणि जातोय सीमारेखा पार. 4 रन. किती 32 धावा. इथे आणखीन एक डॉट बॉलची सांगता. सीताराम धुळे याचकडून 100 रुपये दिले जातील आणि टोटल 300 रुपयांचा कॅश प्राइस दिला जाईल आयबा कॅच साठी. मी नक्कीच माईक त्यांच्याकडे सुपूर्द करेल की आयबा कॅच घेतली त्यावेळेस तुला काय वाटलं की कशी कॅच होती घेण्यासाठी. दीपक बालके कडाला होता म्हणून कॅच घेतली आणि नक्कीच हे 300 रुपयांचा कॅश प्राइस तुम्हाला दिलं जाईल. आणि इथे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच इथे आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल विकेटचं उलपतन. फलंदाज बाद. चांगल्या फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि नक्कीच 2 धावेच्या मदतीने टीम जाऊन पोहोचले 34 या आकड्यावर. मॅच संपली नाहीये. 6 बॉल आणि 25 ची गरज आहे जिंकण्यासाठी. त्या 25 धावा या ठिकाणी अजयच्या बॅट मध्ये पाहायला मिळतील का हे देखील पाहावं लागेल. आणि इथे सीताराम धुळेच्या माध्यमातून 3 नो बॉल टाकल्यास 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. पाहिजे ना. 2 मिनिटं आवाज देऊ नका. 2 मिनिटं. अरे मग सर्व लिहिलेत ना इथं. लिहिलेत इथं. पंच थोडासा थांबा. या गणेश आपण या ठिकाणी यायचंय. गणेश चला सुरू करायचा सामना. 34 धावा धावफलकावर जोडले जातील. येणारे 6 बॉल असतील आणि 25 ची गरज आहे. 6 बॉल 25 ची गरज आहे. इथे काटेकोरपणे टिप्पणी केली जाईल. नक्कीच मोहन मोडक आणि भालचंद्र धुळे साहेबांकडून या ट्रॉफीवर जर षटकार मारला तर
₹1000 कॅश प्राइज दिलं जाईल. येणारे 6 बॉल 25 ची गरज आहे जिंकण्यासाठी. दोन ओव्हरला 16 रन होत्या. आणि प्रत्येक वेळेस जर तुम्हाला डाऊट येत असेल तर या ठिकाणी या, सक्त ताकीद दिली जाईल. प्रत्येक वेळेस सामना थांबतोय. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण मॅच पाहतोय, दुसरा खेळ चालू नाहीये. त्यामुळे कुणाला डाऊट असेल तर या ठिकाणी यायचंय. चला जाऊया मॅच कडे. इथे फटका चांगला आहे. फलंदाज अजयच्या बॅट मध्ये येतोय. वायडिश लॉंग ऑन करून धमाकेदार षटकार. नक्कीच पंच या फेकीचं ऍक्शन आलंय का, याच्या नंतरचा बॉल चेक केला जाईल. नक्कीच एक षटकार आलाय. षटकाराने 10 फलक जाऊन पोहोचलाय 40 या आकड्यावर. इथे चांगला बॉल, वाईड बॉलची सांगता, आउटसाइड द ऑफ स्टंप आणि 41 धावा 10 फलकावर जोडले जातील. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. मी पहिलंच म्हटलं होतं की मॅच अजून संपली नाहीये. आणि संजय बॉल चेक केला जाईल. चला पंच या ठिकाणी यायचंय. आपण या ठिकाणी आयवा कॅश झेल पकडली आणि नक्कीच ₹100 कॅश प्राइज दिलं जाईल. ज्यांनी पकडली तो यायचंय आणि ₹100 कॅश प्राइज दिलं जाईल. अभिनंदन मोहनजी मोडक साहेब. इथे पंच दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत का? इतर दुसरा कोणता खेळाडू नको आणि आता पॅनल्टी दिली जाईल. चला चेक करायचं. इथे रम्या भानुदास धुळे साहेब, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच आपण व्यासपीठावर यायचंय. भानुदास धुळे साहेब. संजय सॉरी सुनील, आपण या ठिकाणी या. त्वरित थर्ड पंचांच्या भूमिकेत खरं तर पंचांनी एकदा पहा. आणि चला आयोजक ये. अरुण वाघमारे साहेब या या. चल लगेच निर्णय देऊन टाक जे असेल ते. चला बेनगाव टीम आणि शिंदेवाडी टीम दोन्ही संघाचा करणार या ठिकाणी यायचे नाणेफेक करिता.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला इथे थर्ड पंचांचे चेक केला. नो बॉल असेल म्हणजे फेकी बॉल असेल आणि फेकी बॉल खरं तर भरपूर वेळा चेक केला आणि निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला आणि नक्कीच येणारे नो बॉल. इथून नो बॉल. अजूनही सामना संपला नाही. 18ची गरज आहे. येणारे 5 बॉल शिल्लक आहेत आणि इथून खरं तर सामना रंगेल यात शंका नाहीये. इथे विकेटचं खरं तर पाहिलं तर 5 विकेट प्राप्त झालेत आणि बॅटर प्रतीक आणि अजयला तुम्ही पाहू शकाल. अजयनी पिंटू आणि अजयला पाहू शकाल. अजयची चांगली बॅटिंग राहिले. 23 धावा अजयच्या बॅटमधून आलेत. पंच हा नो बॉल वाईट नाहीये ना. नो बॉल ना. नक्कीच नक्कीच. पुढचा बॉल असेल फ्री हिट. पहिल्या बॉलचा विचार केला तर षटकार आला तर नेक्स्ट बॉल नो पाहायला मिळाला आणि नक्कीच फ्री हिट असेल म्हणजेच येणारे 5 बॉल 18ची गरज आहे. पंच संजय वाघमारे साहेबांनी जर डान्स केला तर 500 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल. लक्ष असू द्या. आणि रवी वाघमारे साहेबांकडून 500 रुपये दिले जातील जर डान्स केला तर. इथं सध्या मोस्ट इम्पॉर्टंट तुम्ही मॅच पाहतात. 5 बॉल 18ची गरज. पुढचा बॉल असेल फ्री हिट. फलंदाज अजय साडी. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक खरं तर बॉल खाली येणार. तिथे चांगली फिल्डिंग होते. दुसऱ्या अटेम्प्टला थ्रो चांगला पाहायला मिळाला होता परंतु कलेक्शन चुकीचं आणि 2 धावा सहजगत्या प्राप्त करत असताना आपण पाहतोय 2 धाब्याच्या मदतीने टीम जाऊन पोहोचले 43 या आकड्यावर. आता येणारे 4 बॉल आणि गरज असेल 16 धावसंख्येची. 4 बॉल 16 धावा. चांगला बॅटल मैदानाच्या आपण पाहणार. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध वाईडिश लॉंग ऑन मधून चेंडू सीमा पार. मिळतील 4 रन. चांगली बॅटिंग खरं तर अजयची आपण पाहतोय. एक हुकुमाचा एक्का म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय तो खरं तर अजयला मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 47 या आकड्यावर. आता येणारे 3 बॉल आणि 12ची गरज आहे. 3 बॉल 12ची गरज. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. फलंदाजी तितकीच चांगली पाहायला मिळते. सेट बॅट्समन तुम्ही खरं तर अजयला पाहू शकाल. एकटा अजय अख्ख्या वंजारवाडी टीमसाठी लढलाय आणि शेवटपर्यंत साथ देतोय. चांगली बॅटिंग पाहायला मिळते अजयच्या माध्यमातून. खरं तर गरज आहे. इथून बॉल चांगला पाहायला मिळाला होता परंतु आउटसाइड ऑफ स्टंप पंचांनी हेरलं आणि वाईड बॉलची आणखीन एक वाईड बॉलची सांगता पाहायला मिळते. चला मॅच सुरू करायचंय. इथे पंचांचा इशारा वाईड बॉल आणि एक एक्स्ट्रा धाव धावफलकावर जोडली जाईल. आता येणारे 3 बॉल असतील. 11ची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. वाईड बॉल आहे. पंचाचा उल्लेख मी नक्कीच करेल की कुणाचीच बाजू घेणार नाहीये हे पंच. ऑफिशियल पंच आपण खरं तर पाहतो संजयजी वाघमारे आणि सुनीलजी मुकणे सर. कुणाच्या येणारे 3 बॉल 11ची गरज आहे. पंच स्पीड
आता आयवा कॅच बंद आहे, नाही तर परत याल. धन्यवाद डीजे. 6 षटकारच खऱ्या अर्थाने जगदीश कोंडिलकर साहेबांकडून तब्बल 5,000 रुपये दिले जात होते. इथे ऑन साइडला फटका चांगला आहे, बॉलला पाठवलंय. जगदीशच्या बॅट मधून शंखनाद करणारा हा संघर्षाचा आणखीन एक येतोय षटकार. एक षटकार आलाय. जगदीश कोंडिलकर साहेब या ठिकाणी रजा घेत आहेत. नक्की साहेब तुमचं मनापासून अभिनंदन. आता जर स्कोर लेवल झाले तर सुपर ओव्हर असेल आणि आता येणारे 2 बॉल आणि 5 धावांची गरज आहे आणि 4 धावा आल्या तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. ही मॅच वंजारवाडी संघाने जिंकली तर बाजीराव दळवी साहेबांकडून 1000 रुपयांचे कॅश प्राइज दिलं जाईल. ऑन स्ट्राईकला ज्या फलंदाजाने या सामन्यामध्ये आपले रंग उधळलेत तो फलंदाज ऑन स्ट्राईकला तुम्ही पाहणार अजय. बॅटिंग स्टॅन्सवर फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून इथून पाठवलंय. 6 धावांकरिता बिग 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 हिट षटकार. माध्यमातून आपण संजय नगर येथील 27 तारखेपासून होणारे नाईट शृंखलेचे लॉस आपण पाडले आहोत आणि ते यूट्यूब लाईव्हच्या 14 बॉल 43 मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला अजय वाघमारे. आपण यायचंय तरी ज्या टीमने आपण एंट्री केली असेल संजय नगर ह्या आयोजनमध्ये नाईट शृंखलेमध्ये तर ते लॉस आपण आपल्यापर्यंत यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहायचे आहेत. चिठ्ठ्या उडवली जातील. कुठल्याही प्रकारच्या आयोजकांच्या मनाने ते टीम एकमेकाशी लावली जाणार नाही आहेत. ज्याची चिठ्ठी येईल त्याप्रमाणे आपल्याला खेळावं लागेल अशी मी विनंती करतो. कॅमेरामॅन आपण स्टेजकडे ते कॅमेरा फिरवायचा आहे. हॅलो हॅलो. हा सामना खरं तर फार चांगला पाहायला मिळाला, परंतु नागेशला विनंती करेल की आपण या ठिकाणी यायचंय. तब्बल 4,000 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल नागेश या फलंदाजाला. बॅक टू बॅक 5 बॉल आणि 5 षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलं आणि खरं तर चांगली बॅटिंग पाहिली होती, परंतु शेवटच्या मोमेंटला कुठेतरी 25ची गरज होती. 6 बॉल 25ची गरज असताना अजयची बॅटिंग आवडली असेल तर एकदा चांगलं टाळ्या होऊन जाऊ द्या प्लीज मित्रांनो. आणि इथे बाजीराव दळवी साहेब आपण कुठे असाल तर प्लीज आपण या ठिकाणी यायचंय. तर पॅकर या ठिकाणी 2 मिनिटं थांबा फक्त. इथे नागेश हा फलंदाज आपण या ठिकाणी यायचंय. नागेश आपला 4,000 रुपयांचा कॅश प्राइज घेऊन जायचंय. नक्कीच नागेश चांगली बॅटिंग आपल्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि खरं तर या ठिकाणी यायचंय. तसंच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने 14 बॉल 43 धावा पाहिल्या 14 बॉल मध्ये तो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थात अजय. आणि सुनील कडून 500 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल. नागेश आपला आवाज तुझ्यापर्यंत पोहोचत असेल तर 4,000 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल. एकदा नागेशसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मॅच हारली म्हणून काय झालं, मॅच हारली म्हणून मॅच संपत नसते. आज हार आणि जीत ही नक्कीच होत असते, परंतु नेक्स्ट सामन्यामध्ये आज नाही तर नेक्स्ट सामन्यामध्ये चांगला खेळ केला जाईल यात शंका नाही. नागेश 4,000 रुपयांचा कॅश प्राइज द्यायचंय. बाजीराव दळवी साहेब आपल्या हस्ते त्या ठिकाणी द्यायचंय.
नक्कीच एक चांगलं नेतृत्व, धडाडीचं नेतृत्व आणि चांगलं कर्तृत्व ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ते सन्माननीय बाजीराव दळवी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं खरं तर मनापासून अभिनंदन. नागेशची बॅटिंग, 5 बॉल आणि 5 षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिले आणि तब्बल 4000 रुपयांचं कॅश प्राइज प्राप्त झालं. थँक्यू नागेश. आणि वेल प्लेड टीम पळसदरी आणि वेल प्लेड टीम वंजारवाडी म्हणतात ना. अजय वाघमारेकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. अजय आपण या ठिकाणी यायचंय. सुरेश मुकणे साहेबांकडून एक 100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. शिंदेवाडी आणि विनेगाव कोण वेनगाव वेनगाव संघाचा कर्णधार आणि टीम शिंदेवाडी संघाचा शिंदेवाडी अजय वाघमारे आपण या ठिकाणी यायचंय. 100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. अजय वाघमारे सातत्याने नावं घेण्यात कठीण होतंय पण सामना देखील तितकाच आपण महत्वाचा पाहिला आणि खरं तर मॅच संपली होती. हे ग्राउंड खरं तर बनवण्यासाठी अफाट मेहनत बाजीराव दळवी साहेबांकडून पाहायला मिळाले. त्यांच्या माध्यमातून एक ग्राउंड देखील चांगलं पाहायला मिळाला. कोणी पळसदरी टीम एंट्री फी आपण जमा करायचे. पळसदरी टीम 100% तुम्हाला एंट्री फी दिली जाईल. आणि बाजीराव शेठ दळवी साहेबांकडून तब्बल 5000 रुपयांचं कॅश प्राइज देखील आम्हाला प्राप्त झालं. आर्थिक स्वरूपात एक थोडीशी मदत पाहायला मिळाली. त्यांचं मनापासून अभिनंदन करतोय आणि मी मायक्रोफोनवर सोपवतोय आमचे साथी समालोचक अर्थात आदिवासी कर्जत असोसिएशन अध्यक्ष खरं तर अरुण वाघचौरे सरांकडे. धन्यवाद. हॅलो हॅलो चला कॅमेरामॅन KTC लाईव्ह आपण संजय नगर येथील लॉस लाईव्ह करत आहोत आणि मनोज जोरे आणि आयोजक स्वतः मात्र रमेश हिलम विक्की आणि मोतम पादरी साहेब आपण त्याला लॉस पाडून घ्या तिथे. व्हिडिओ कर प्रत्येकाने व्हिडिओ कर. चला घ्या तिथं रमेश घ्या. आपण सगळ्यांना चिठ्ठ्या समोर दाखवायच्या आहेत. थांबा दर तिथे जा तुम्ही. हा तुम्ही गर्दी करू नका. तिथं समोर चिठ्ठ्या उडवा. ते डब्यामध्ये चिठ्ठ्या केलेल्या आहेत. नाही ते हलवा जरा आधी समोर इथे या. समोर कॅमेरामॅन इथे फिरवा. त्या स्टेज जवळ साईडला वा. रमेश इथे ये. समोर तू समोर आहे. अरे समोर आहे ना. ऐक ना तिथं समोर आण त्या चिठ्ठ्या समोर आण. आड नको जाऊ. युट्यूबच्या कॅमेरा समोर ये ना तू. पाठ नको करू. पहिला सामना गुरुवारचा असेल. कणबोली दीपक विरुद्ध शिंदेवाडी किती कुंभेवाडी. कॅमेरामध्ये दाखवा त्या चिठ्ठ्या. शिंदेवाडी कर्णधार आपण यायचे लवकरात लवकर. वेनगाव संघाचा कर्णधार उपस्थित आहे. या चिठ्ठ्या कणबोली दीपक आहे. पहिला सामना असेल. नेक्स्ट मॅच पाहायला आपण संजय नगर येथील नाईट शृंखलेची. समोर कुठले शिंदेवाडी. नेक्स्ट मॅच असेल शिंदेवाडी त्याच्या विरोधात पाहू आपण कुठली जांभूळवाडी. नांदखोळा जांभूळवाडी. दुसरा सामना शिंदेवाडी आणि नांदखोळा जांभूळवाडी.
त्या तुम्ही चिठ्ठ्या हलवून घ्यायच्या अशा आणि हां ठेशन टाकरवाडी नाव काय बबन पारदी ठेशन टाकरवाडी 2 आहेत जर त्या एकमेकांना लागल्या तर ती चिठ्ठी आपण तिथं दुसरी घेऊ कारण एकाच गावच्या 2 टीमा एकमेकाशी नको आहेत नागोटणे नक्की तिसरा सामना ठेशन टाकरवाडी कुठला सामना आहे बबन का बबन नक्कीच बबन पारदी ठेशन टाकरवाडी आणि नागोटणे यांच्यामध्ये तिसरा सामना पाहायला मिळेल आपल्याला संजय नगर या मैदानावरती ठेशन टाकरवाडी राकेश आणि विरोधात मालवाडी राकेश आणि मालवाडी आता चौथा सामना असेल शेवटचा सामना संजय नगर नाईट शृंखलेमध्ये पाहतो आपण पहिल्या दिवसातील पळतदरी सुरेश आणि विरोधात समोर दाखवायचे वैजनाथ तर ज्या गुरुवारचे लॉस आहेत 27 तारखेचे ज्या चिठ्ठ्याप्रमाणे आपण चिठ्ठ्या उडवल्या आहेत त्याप्रमाणे आपल्याला खेळावं लागेल आणि थांब 3 नंबर ठेव ती तिकडे ठेव दुसऱ्या दिवसाचा सामना असेल दुसऱ्या दिवसाच्या चिठ्ठ्या हलवायच्या आहेत ए बाळा साईडला तुम्ही साईडला इथं समोर कॅमेरामध्ये तुम्ही समोर करा ना नावं लिहून घ्यायचं मन जोरे लगेच त्या दिवसाला आपण दुसऱ्या दिवसाचा सामना असेल 28 तारखेचा टेपाची वाडी रामदास हिंदोळा साहेब यांची टीम असेल शिवनगर अशोक आणि टेपाची वाडी यांच्यामध्ये पहिला सामना रंगणार आहे ते मात्र दुसऱ्या दिवसातील सामना असेल संजय नगर नाईट शृंखलेमध्ये दोदाणी राजेश आणि खालापूर आणि दोदाणी यांच्यामध्ये दुसरा सामना रंगेल ते लिहून घ्यायचे लगेच तिसरा सामना पाहूया कोणाचा असेल कुठला वंजरवाडी गणेश विरोधात उमरे कृष्णा वंजरवाडी बनाम उमरे यांच्यामध्ये तिसरा सामना पाहायला मिळेल आडोशी रवी चौथा सामना आडोशी रवी विरोधात पाहायला मिळेल आपल्याला कॅमेरामॅन कडे दाखवायचे आपण कुठली वाऱ्याची वाडी मोहन यांच्यामध्ये चौथा सामना रंगेल आडोशी बनाम वाऱ्याची वाडी हे लॉस जे आहेत जशाला तसं संघ आपण तो गट आहे त्यामुळे प्रत्येक टेन्शन लोबेवाडी कितवा सामना आहे पाचवा सामना लोबेवाडी बनाम कलोते रैती आणि लोबेवाडी यांच्यामध्ये शेवटचा 5वा सामना पाहायला मिळेल आणि शुक्रवारचे लॉस आहेत ते 1 तारखेचे ते मात्र नाही आहेत ते आपण नंतर पाडू मोठा गट आहे तो त्यामध्ये संघ